हॅलो गाईज, तर आज आम्ही निघालोय एका कम्प्लिटली अननोन प्लेसला, जिथं एक्झॅक्टली काय आहे, कुठे जायचंय, काहीच माहित नव्हतं. फक्त आर्यन आम्हाला तिथे घेऊन चालला होता. सो ऑब्व्हियसली क्युरियोसिटी लेवल फुल ऑन होता. ऍक्च्युअली मी डिसाईड केलं होतं की सकाळी 7 वाजता शार्प निघायचंय, पण मला वाटलं आर्यन नक्कीच लेट करणार, म्हणून मी माइंड मध्ये ऑलरेडी 8 वाजता निघायचा प्लॅन केला होता. बट नथिंग बी लाईक दॅट हॅपन. आर्यन तर एक्झॅक्ट 7 वाजताच डीएसपी चौकात आमचं वेट करत होता. फक्त आमच्या गाडीमुळे आम्हाला थोडं लेट झालं, कारण गाडी दुसरीकडून घेऊन यायची होती. फायनली गाडी घेतली आणि आम्ही निघालो. रस्त्यात जैन फार्म लागलं आणि तेव्हा आम्हाला कळलं की ओके, वी आर गोइंग ऑन टुवर्ड्स शिरसोली. आणि शिरसोलीच्या पुढे एक तलाव आहे, तिथेच आमचं ऍक्च्युअल डेस्टिनेशन होतं. वीकभर फुल काम रुटीन आणि धावपळ केल्यानंतर संडे असं स्लो अँड पीसफुल ठेवावं असंच मला वाटतं. जस्ट गिव्हिंग युअरसेल्फ सम टाइम, सम स्पेस अँड एन्जॉयिंग द मोमेंट. आणि गाईस, सकाळचं वेदर लिटरली ओ माय गॉड. थोडासा सनशाईन, पण त्यासोबत एकदम कूल ब्रीज जी लिटरली अंगाला टच करत होती. अँड द होल वाइब वॉज जस्ट परफेक्ट. आजूबाजूचा व्ह्यू बघितला ना तर असं फील होत होतं की नेचरने फुल सराउंडिंगला ग्रीन ब्लँकेटने रॅप केले. जसं विंटरमध्ये आपण थंडीपासून वाचायला शॉल पांघरतो ना, तसंच रेनी सीझन मध्ये नेचरने कम्प्लीट लँडस्केपला एक फ्रेश ग्रीन शॉल पांघरली होती. आणि हॉनेस्टली गाईस, मला एक गोष्ट रिअलाइज झाली. कधी कधी आपल्याला डेस्टिनेशन माहित नसलं, प्लॅन नसला, तरी जर्नी आपल्याला एक्झॅक्टली तिथे घेऊन जाते जिथे आपण असायला हवं. मला आठवतं, विदाउट एनी प्रॉपर प्लॅन मी एकदा पालला जायचं डिसाईड केलेलं, आणि तिथे गेल्यावर नेचर सोबत एक वेगळंच कनेक्शन फील झालं होतं. तिथे मला एक काइंड ऑफ इनर पीस फील झाली, जी ऍक्च्युअली वर्ड्स मध्ये एक्सप्लेन करणं खूप डिफिकल्ट आहे. अँड मे बी दॅट्स वाय आज पुन्हा तसंच काही फील करायला, एक्सप्लोर करायला आम्ही एका अननोन तलावाकडे निघालो. आय जेन्युइनली फील की मोस्ट ट्रॅव्हलर अँड रायडर्स यांना ही फिलिंग समजत असेल. बिकॉज समटाइम्स यू डोंट ट्रॅव्हल जस्ट टू व्हिजिट अ प्लेस, यू ट्रॅव्हल टू फाइंड अ व्हर्जन ऑफ युअरसेल्फ दॅट गेट लॉस्ट इन एव्हरीडे लाईफ. काही प्लेसेस तुम्हाला एंटरटेनमेंट देतात, काही मेमरीज देतात, पण काही प्लेसेस तुम्हाला पीस देतात. आणि ही पीस एक्झॅक्टली काय आहे ना, ती वर्ड्स मध्ये सांगता येणार नाही, ही फक्त फील करता येते. सो समटाइम जस्ट टेक द रोड, एक्सप्लोर, एन्जॉय द सराउंडिंग, लेट युअर माइंड ब्रीथ अँड बी फ्री इनफ टू ऍक्सेप्ट द चेंजेस कमिंग युअर वे. आणि जाता जाता रस्त्यात आम्हाला एक हनुमान मंदिर सुद्धा लागलं, पण आम्ही ठरवलं की आता नाही, रिटर्न जर्नी मध्ये या मंदिरात नक्कीच दर्शन घेऊ. अँड फायनली गाईज, आम्ही निघालोय रामदेववाडी. बट दिस इज जस्ट पार्ट 1, बिकॉज ऍक्च्युअल डेस्टिनेशन आणि तिथे काय एक्सपिरियन्स झालं ते नेक्स्ट पार्ट मध्ये. सो स्टे ट्यून, बिकॉज समटाइम्स द बेस्ट प्लेसेस आर द वन्स यू नेव्हर प्लॅन टू विजिट. चला तर गाईज, भेटूया नेक्स्ट व्लॉग रामदेववाडी पार्ट 2 मध्ये.